आता सोशल मीडियावरती सर्वीकडे धुमाकूळ चाललेला आहे कॉकरोचचा. हा कॉकरोचच्या विषयावरतीच मला थोडं बोलायचं आहे. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. कॉकरोच हा ही कॉकरोच पार्टी झाली कुणामुळे तयार? तर ह्या सरकारी लोकांच्यामुळे तयार झाली. ह्या सरकारी लोकांनी ह्या मुलांना कॉकरोच म्हटलं. त्यांनी जेवढे शिक्षण घेऊन जेवढं कॉलेजमध्ये फी भरलेत 8-8 लाख 10-10 लाख भरलेत आणि त्यांनी डिग्र्या घेतल्यात. पण त्या डिग्रीप्रमाणे त्यांना शिक्षण हे जॉब मिळालाय का? नाही. त्यांना तुम्ही इतके पैसे कॉलेजला लाखांनी पैसे भरायचे आणि 10-20 हजाराचा पगारानं काम करायचं. त्या मुलांना चालेल काय? आणि तुम्ही म्हणता आणि बाहेर जातात आणि मुलं शिकतात, बाहेर जाऊन कामं करतात. भारतात का करत नाहीत? भारतात करत नाहीत त्यांची किंमत त्यांच्या डिग्री घेतलेल्या प्रमाणे त्यांना पगार मिळतोय काय? 10-20 हजाराचा त्यांनी लाखांनी पैसे भरायचे आणि 10-20 हजाराची नोकरी करायची म्हटल्यावर ह्याला कोण जबाबदार? हा सरकार जबाबदार. त्यामुळे ती कॉकरोच तुम्हाला म्हणायला आलं. पण त्यांची परिस्थिती कॉकरोचची परिस्थिती कोण आणली? आणि हे असं पूर्ण एवढी आता कॉकरोच पार्टी तयार करायला त्यांना कोण भाग पडलं? तुम्ही सरकारी लोकं भाग पडली. तुम्ही जर त्यांना रोजगार मिळवून दिला असता, त्यांना किती तर मुलं किती तर मुलं आर्ट्स वगैरे करून शिक्षणासाठी हे बसलेत, किती फॉर्म भरलेत. तर त्यांना तुम्ही शाळेमधनं मास्तर वगैरे सर वगैरे कमी आहेत. पण तिथं त्यांना भरून घेत नाही तुम्ही. त्यांना ते पैसे 10-10 लाख, 20-20 लाख आणि परत नोकरी यांच्यासाठी सरकारी नोकरी यांच्यासाठी मागता. सरकारी नोकरी प्रत्येकालाच पाहिजे असं नाहीये. पण त्यांना रोजगार तरी मिळवून द्या, हे सरकारचं काम आहे. आणि आता हे उठवलेत, आंदोलन केलेत, ती कुणाच्या ह्याचीच पार्टीची मुलं नाहीयेत. कुणाचे बाबा हे खाऊन वगैरे आलेली नाहीयेत, एकत्र झालेली नाहीयेत मुलं ती. स्वतःच्या ह्याच्यासाठी भविष्यासाठी ती एकत्र आलेत मुलं आणि त्यांना तुम्ही हे आतंकवादी आणि भ्रष्टाचार आणि काय नाव आरोप लावायला. हे बरोबर आहे का? आणि हे सरकारनं पहिला समजून घ्या. सरकारनं समजून घ्यायला पाहिजे आणि पहिला जनतेनं पण. जनतेनं आणि परत इतकं करून सुद्धा आणि तुम्ही त्या मुलांच्यावरतीच आरोप करताय. हे YouTubeवर मध्ये जे सोशल मीडियाचे लोक आहेत, ते पण आणि त्यांच्यावरच खिचड उचलत आहेत. ती मुलं एकत्र आलेत, हे स्वतःच्या करिअरसाठी स्वतः आलेत आणि हे आज नाही झालं तर उद्या पण होणार नाही, हे तर लक्षात ठेवा. आणि त्यांना सपोर्ट करा. मी कुणाच्या पक्षाची नाहीये. फक्त मला एक मनात आले हे सांगितले आणि हे त्यांना सपोर्ट करा. आत्ता नाही झालं तर कधीच होणार नाही आणि आत्ता जर इतकी चळवळ होऊन जर थांबेल तर सर्व